सदासिन्नो सदासि तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भा किमासीत् गहनं गभीरम् विश्वाच्या आधी सत्य नव्हते, असत्य ही नव्हते, अंतराळ ही नव्हते, आकाश ही नव्हते. लपले काय होते, कोणी काय दडवले होते, त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते. कोण करता, करता आहे की अकर्ता, उंच आकाशी राहणारा, नेहमी विश्व प्रमुख असणारा, त्यालाच खरे माहित असते की माहित नसते. कोण काय जाणे, काय जाणे, काय जाणे, काय जाणे. गौतम बुद्धांच्या नंतरच्या 2 शतकांमध्ये हिंदुस्थानने बरेच बदल पाहिलेत. छोटी ठिकाणं, विखुरलेले राजवाडे आणि लोकशाही गणराज्यांना जोडून एक केंद्रीय सरकार बनवायचे तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न होत होते. या प्रयत्नांमुळेच एक मजबूत विकसित राज्य प्रकाशामध्ये आलं. भारताच्या उत्तर पश्चिम सीमांत भागामध्ये सिकंदराच्या हमल्यांमुळे या प्रयत्नांना पण यश मिळत गेलं. तेव्हाच त्यावेळच्या 2 अनोख्या अशा व्यक्तींनी बदलत्या स्थितीचा फायदा उचलला आणि परिस्थिती आपल्या इच्छेप्रमाणे वळवली. हे 2 होते चंद्रगुप्त मौर्य, दुसरे त्यांचे मंत्री मित्र शिवाय गुरुही विष्णुगुप्त चाणक्य, जे आपल्याला कौटिल्य नावाने पण परिचित आहेत. शक्तिशाली मगध साम्राज्याकडनं दोघांनाही हद्दपारी मिळाली. तेव्हा दोघेही पाटलीपुत्र सोडून तक्षशिलाच्या बाजूने आले. इथे मग ते सिकंदराच्या फौजेच्या संपर्कामध्ये आले. मग जेव्हा 323 इसवी सनापूर्वी सिकंदराच्या मृत्यूची खबर मिळाली, तेव्हा चंद्रगुप्तासोबत चाणक्याने जनतेला पूर्ण विदेशी हमलेखोरांविरुद्ध उभं केलं आणि तक्षशिलावर कब्जा केला. मग चंद्रगुप्त मधली सगळी राज्य जिंकत न थांबता मगधाची राजधानी पाटलीपुत्राच्या बाजूला यायला लागला. मग नंदवंशाला पराजित करीत मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मौर्य साम्राज्य अरबी सागर ते बंगालची खाडी, शिवाय उत्तरेमध्ये काश्मीरपासून काबूलपर्यंत पसरलं होतं. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ओम. हे तेजोमय सूर्यदेवा, मी चाणक्याचा पुत्र विष्णुगुप्त तुला अर्घ्य समर्पित करीत आहे. स्वीकार करावा. या जम्बूद्वीपामध्ये, या जम्बूद्वीपाच्या लोकसमाजामध्ये तुझा प्रकाश पसरो. या समाजाला महानता मिळावी हीच माझी प्रार्थना आहे. आशीर्वाद द्यावा. प्रणाम.
प्रणाम आचार्य. कोण आहेस तू? मी चंद्रगुप्त मौर्य आहे प्रभू. चंद्रगुप्त, मोरारदासीचा पुत्र चंद्रगुप्त. नंदाच्या विरुद्ध तोच विद्रोह केलायस ना? मला तिथनं हद्दपारी दिली गेली आहे प्रभू. माझ्याकडनं काय हवंय? मला तुमचा शिष्य बनवा ना. माझ्याकडनं काय शिकणार पण तू? मी खूप ऐकलंय तुम्ही अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहित आहात. लिहिणं सुरू केलं आहे, अजून पूर्ण नाही केलंय. पण तो शिकल्याने तुझं काय कल्याण होणार आहे? आचार्य, मी सम्राट बनायची कामना ठेवतो. मगधचा सम्राट. तू सम्राट? अरे तू तर क्षत्रिय पण नाही मुळात. नियतीला झुकवायला निघालाय. आचार्य, मगधचा राजा नंद क्षत्रिय आहे काय? नसो, पण त्याच्याजवळ राज्य मुळात आहे. चंद्रगुप्त, अर्थशास्त्र राज्य पूर्ण संघटित करणं, प्रशासन करणं शिकवतं. यात तुझ्या कामाचं नाही काही. याने म्हणून त्यांनाच लाभ होईल ज्यांना प्रशासन करायचं आहे. शिवाय प्रशासन करण्यासाठी ज्यांच्याजवळ राज्य आहे. आचार्य, मला पण शिकवा की राज्य कसं जिंकलं जातं. मगध सारखं राज्य. स्वप्न पण यथार्थामध्ये बदलणं सर्वांच्या आवाक्यात नसतं चंद्रगुप्त. किंतु स्वप्न पाहणं सुद्धा सर्वांच्या आवाक्यामध्ये नसतं आचार्य. तुमचा खरोखरच विश्वास आहे की साधारण प्रजेच्या भलेपणावर अवलंबून राहणं शक्य आहे? त्याच्या भरवशाने एका सुसंघटित राज्याची निर्मिती होऊ शकते? नाही आचार्य, यापेक्षा मोठा अनर्थ नाही. तुम्ही ज्या साधारण जनाची महान प्रशंसा करीत आहात तो वर्ग आहार, निद्रा, भय, मैथुनामध्ये बुडून असतो. स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराबाहेर त्याचं कुठलंच जग नसतं. शिवाय समाजाला मुळीच नाही समजत तो. मग राजा, काय राजाच्या गुणशीलतेवर विश्वास करणं शक्य आहे? बापरे, अजून पण खतरनाक असतात राजा हे. शिवाय मूर्ख पण. थोडे अपवाद आपण सोडले तर जास्त राजांवर ताकदीची नशा चढत असते. जर प्रतिबंध नसेल कुठला तर सर्वच आपला स्वार्थ साधण्यामध्ये लागत असतात. मग समाजास बर्बाद करत असतात, साधारण जनापेक्षाही जास्त. नाही आचार्य, आवश्यकता आहे एका प्रणालीची, एका पद्धतीची, ओतीव लोखंडी नियमांची. असे नियम जे शब्दांच्या लोहकवचाचे बनले असावेत, जे सहज तोडणं शक्य नसेल. यासाठी माझा ग्रंथ. असे ग्रंथ कोण वाचणार? 2 विद्वान 4 बुद्धिजीवी वाचतील. संभवतः मोठमोठ्या शब्दांनी ते तर्क पण करतील, पण याने कुठलंच अंतर नाही पडत. अशा विद्वानांच्या हातून समाज नाही बनत कधी. हे सर्व मान्य आहे की ग्रंथ चिरंतन असतात, सनातन असतात. असं पण होईल कालांतरामध्ये कोणी तुमच्या बुद्धीची प्रशंसा करेल, तुमची दृढता, तुमच्या तर्काला महत्त्व देईल आणि त्याचं आचरण पण करेल. अजून किती ग्रंथ लिहिले गेलेत अर्थशास्त्रावर, पण मग त्याचा परिणाम? जाणतो, खूप चांगल्या रीतीने जाणतो. पण चांगल्यातला चांगला विचार शून्यामध्ये नाही राहत उभा कधी आचार्य. पाहिजे ठोस पुष्टी त्याला, शक्ती, सोबत शस्त्रांचं समर्थन पाहिजे. नाहीतर मग तो पवित्र विचार बनेल साधा. आता काय? मी पाटलीपुत्रला जातोय, मगधमध्ये माझ्या विचारांना समर्थन शोधायला. पाटलीपुत्राला? त्या व्यभिचारी नंदाच्या दरबारामध्ये तुम्हाला काय समर्थन मिळणार? लोभविलासामध्ये गळ्यापर्यंत बुडालेला तो पतीत, तो तुमचं म्हणणं ऐकेल थोडंच? मगध जायची इच्छा आहे विष्णुगुप्त, जिथे ब्राह्मण आणि क्षत्रियांच्या कन्या अंगप्रदर्शन करतात. म्हणून सम्राट बघतो सर्वांचा नाच तासनतास. होऊ दे काही तिथे. यावेळी मला अर्थशास्त्राची चिंता आहे, नाट्यशास्त्राची नाही. तुम्ही ग्रंथाच्या सिद्धांतामध्ये गुरफटलात ब्राह्मणा. राजनैतिक सिद्धांत आणि व्यवहारातलं अंतर तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. या समस्यांच्या समाधानाची निवड इतकी सरळ नाहीये. निवड तर खूप सरळच आहे महाराज. तुम्हाला याचाच तर निर्णय घ्यायचा आहे की युनानियांचा प्रदेश हडप करायचा की त्यांना आपला प्रदेश हडप करायला द्यायचा. सम्राट सिकंदर युनानला परतत आहे. या परिस्थितीमध्ये राज्यपाल सेल्युकससाठी पूर्व दिशेच्या बाजूने पावलं उचलण्याचं सोडून दुसरा पर्याय नाही. सेल्युकस पाटलीपुत्रावर आक्रमण करणार. आता अधिक समय नाहीये महाराज. तात्काळ हालचाली करा. युनानींची पुढे पडणारी पावलं अडवा. अमात्य राक्षस,
या शिष्ट शिवाय कुरूप ब्राह्मणाचं इतकं साहस जो मला सल्ला देत आहे? हा समजत का आहे स्वतःला मोठा? काय ह्या राजसभेमध्ये कोणीच नाही जो या उद्धट ब्राह्मणाला सांगेल की ही मगधची राजसभा आहे, हे पूजित स्थान नाहीये? अमात्य राक्षस, याला हितनं हकला. धनानंद, शुद्धीवर ये. तुझ्यावर ताकदीची नशा बहुतेक स्वार झालीये. चाणक्य विष्णुगुप्त स्वतःच्या इच्छेने बिन बोलवता या राजसभेमध्ये आला, पण तू बुद्धी सुद्धा घोळून प्यायलास. तू उर्मटा, तुला हे पण नाही समजत तुझं भलं कशामध्ये आहे, मगधचं भलं कशामध्ये आहे. स्वतःच्या निर्लज्जतेचं मूल्य चुकवशील तू, मरशील तू, उद्ध्वस्त होशील. आता ऐक, हा ब्राह्मण स्वतःची शेंडी सोडित आहे. मी तोपर्यंत शेंडीला गाठ मुळीच नाही मारणार जोपर्यंत नंदवंशास पूर्ण पाटली पुत्रातनं सकल समूळ उखडून फेकून नाही देणार. नाश होईल तुझा, नाश, सर्वनाश तुझ्या जीवनाचं अंतिम लक्ष बनेल, माझ्या जीवनाचं. अमात्य, पकडा, पकडून बंदी बनवा त्या कुटील ब्राह्मणाला लवकर. माझ्या राजसभेमध्ये माझा अपमान. मूर्ख. क्षमा सम्राट, बंदी बनवायचा आदेश न द्यावा. का हो? त्या विद्वान ब्राह्मणाने कुठलाच अपराध नाही केलाय. एका महान आचार्यास खूप अपमानित करीत राजसभेमधनं हाकललं गेलंय, हेच खूप आहे. हे पाप अजून नाही वाढवायचं सम्राट. हो हो चंद्रगुप्त, नंदवंश नष्ट केला जाऊ शकतो. नंदास पूर्ण नष्ट करावाच लागेल. परंतु कसं गुरुदेव? मला कुठलाच रस्ता नाही दिसत. वत्सा, पवित्र निर्णय पूर्ण करण्यासाठी स्वतः देव येत असतात. चिंता नको करूस. केवळ शपथ घे तू चंद्रगुप्त मौर्य. नंदवंश पूर्ण नष्ट करायचा आहे. प्रतिज्ञा कर, साहस एकवट, तू मन घट्ट करून घे. शेष माझ्यावर सोडतो. परंतु गुरुदेव, मगध साम्राज्य खूपच शक्तिशाली आहे. नाहीये, शक्तिशाली दिसतं ते. वरवर बघतात जे त्यांना तसं दिसतं. नंदाच्या प्रशासनामध्ये कोणीच चुकी नाहीये. सर्वच बाजूने असंतोष पसरलेला आहे. कराचे दर खूप आहेत. जीवन सुरक्षित नाही. राजा लोभी आणि भ्रष्टाचारी आहे. राजसभासद पतनशील आहेत. आणि सर्वात दुःखद, अमात्यगण पण दुःखी आहेत. गुरुदेव, तरी पण अमात्य राक्षस आहेत. असंच ना, मी ते जाणतो. मोठी एक समस्या तीच. बस तेच एक चुकीच्या निष्ठेची पताका उचलीत पूर्णपणे बुडणारं राज्य वाचवण्यात गुंतलेत. बस एकच चंद्रगुप्त, मोठी एक समस्या तीच. पण चिंता नको करू, तसा प्रत्येक समस्येवर उपाय असतोच. शोध घ्यावा लागतो त्याचा. अमात्य राक्षसाला पण आपल्या समोर वाकावंच लागेल. अमात्याजवळ स्वप्न नाहीये चंद्रगुप्त. अरे सम्राट सिकंदर जखमी झाले आहेत. अरे सम्राट जखमी झाले, जखमी झाले आहेत. अरे सम्राट सिकंदर जखमी झाले आहेत. सम्राट सिकंदर जखमी झाले. सम्राट कसे? हे मला नाही माहिती. ते ऐकलंय ते सांगतोय. सम्राट सिकंदर जखमी झाले. सम्राट सिकंदर कसे जखमी झाले? असं ऐकलंय की रस्त्यातच मगधच्या शिपायांनी लपून हमला केला त्यांच्यावर. शिपायानो, लगेचच कूच करा. चला चला चला, दूर पडा. चला, सोडायचं नाही. मिस्टर विजेता, युनानी सैन्याचे वीर सेनापती म्हणता तुम्ही स्वतःला. युनानी साम्राज्याचे आधारस्तंभ. शरम आली पाहिजे तुमच्यासारख्या पुरुषांना सर्व. एक असा तसाच सिकंदरच्या छावणीमध्ये आला, मग बिना तलवार उचलता 2000 युनानी सैनिकांमध्ये पैदा केली त्याने, पळापळ केली त्याने. पण आमचे महान सेनापती, सिकंदरचे महान सेनापती बंदी पण नाही बनवत त्याला म्हणे. शिवाय हे पण नाही समजलं की तो कोण होता, कसा आला तिकडे आत, कोण होता तो. सेल्युकस, पूर्ण युनानी साम्राज्याचे महान राज्यपाल.
सेल्युकस निखातॉर. काय आपण आम्हाला ते पण सांगायची कृपा कराल की कोण होता तो? सम्राट, तो मगधच्या नंदाचा नक्की हेर असावा. मगधच्या नंदाचा? हो, त्याला आपल्या प्रगतीने, आपल्या मोठ्या होणाऱ्या ताकदीने ईर्ष्या होतच असेल. सम्राट, आपण त्याच्या विरुद्ध दोष तयार केले पाहिजे. आम्हाला समाचार मिळाला की तक्षशिलाचा चाणक्य विष्णुगुप्त नंदवंशाचा सफाया करण्यासाठी उभा झालाय. जर आपण सोबत त्याच्या शिवाय त्याचा वीरशिष्य चंद्रगुप्ताच्या साथीने संघटन केलं बहुतेक तर. एक बुद्धिमान गुरु शिवाय दुसरा त्याचा शूरवीर युवा शिष्य. सेल्युकस, आम्ही तक्षशिल पोहोचल्यावर लवकर ते दोघं आम्हाला भेटतील असा बंदोबस्त करा तुम्ही. प्रणाम गुरुदेव. चंद्रगुप्त, ओळख करून देतो. हे आहेत अभिनय सम्राट कीर्तिध्वज. दारुवर्माचं नाव धारण करीत गारुड्या वेशामध्ये हा सिकंदरच्या छावणीत घुसला. याने मग गोंधळ उडवला असा की जवळजवळ पूर्ण छावणीने विद्रोह केला म्हणे. खूप छान. घे मग तुझा हा पुरस्कार. धन्यवाद. गुरुदेव, सिकंदर आणि त्याचा सेनापती सेल्युकस दोघांचाही पूर्णरित्या विश्वास बसलाय की सिकंदर जखमी झाल्याची अफवा नंदाच्या गुप्तहेराने पसरवली आहे. नंदाच्या गुप्तहेराने? हो गुरुदेव. उत्तम, अतिउत्तम. परंतु गुरुदेव, याचा आपल्याला काय लाभ? बालक बुद्धी आहे तुझी. विसरलास मी काय लिहिलंय? शत्रूचा शत्रू मित्र असतो सदा. आपण हा आपसातील संदेह विसरायला हवा. युनानियांचा नंदाच्या प्रती संदेह आपल्यासाठी लाभकारी पण सिद्ध होईल. गुरुदेव, युनानी आपले मित्र आणि सहयोगी कसे बनू शकतात? आपण त्यांना पण चिरडणारच. आपल्याला नंदासोबत युनानींना पण हरवायचंच आहे. पण तेव्हाच जेव्हा वेळेला आपण अनुकूल बनवणार. एका वेळेला एकाच शत्रूला भिडायचं. आपला पहिला शत्रू आहे नंद. शिवाय आता नंदचा शत्रू आहे युनानी सिकंदर. यासाठीच आपलं पहिलं कर्तव्य आहे युनानींसोबत मैत्री समझोता. तुम्ही जाणताच आहात की विपाशा नदीच्या भूभागावर आमचा अधिकार पण झाला आहे. महाराज आंबिक, महाराज पौरव सोबत सेल्युकस आमचे राज्यपाल या नात्याने प्रशासनाचं कार्य करीत आहेत. परंतु भूभागावर विजय मिळवणं आपलं एकमात्र लक्ष केव्हाच नाही राहिलंय. आपली कामना आहे एक नवी और महान संस्कृती और सभ्यतेचा उदय देखना. शिवाय उदय होणार तेव्हाच जेव्हा युनान और भारतच्या कला, विज्ञान, ज्ञान विज्ञान और संस्कृतीचा संगम होणार. कारण युनान सोबत भारतची लोक समाजी एकमात्र सुसभ्य समाज आहे. विद्वान आचार्य, आम्हाला या प्रयत्नाच्या सफलतेसाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. संस्कृतींचा संगम अद्भुत विचार आहे. धन्य तुमची. धन्य तुमची. धन्य तुमची. आचार्य चाणक्य, तुम्ही मौन का आहात? मला वाटायचं सम्राट की शब्दांच्या संगीतामध्ये तल्लीन होऊन राहणं आम्हा भारतीयांचीच विशेषता आहे. मला वाटतं तुम्हाला पण ही सवय लागली. तुमची योजना आकर्षक आहे, पण ही यथार्थाच्या दृष्टीने किती शक्य आहे? अजून पण इथे युनानी सत्ता स्थिर नाही हो मुळीच. मला असं दिसतंय तुम्ही सुक्या चामड्याच्या एका टोकावर पाय ठेवून उभे राहिला आहात. याचसाठी दुसरं टोक आपलं वर आलंय आणि हवेमध्ये हलत आहे. कोणी व्यक्ती दृढतेने मध्यामध्ये पाय रोवून तिथे नाही उभा राहत तोपर्यंत हे चामडं स्थिर शिवाय अचल नाही मुळीच होणार. तुमच्या कामना केवळ कामना बनतील अशाच, पण त्यांच्यावर सफलतेची फुलं नाही येणार सम्राट. तुम्ही पण बघणारच आहात. फूल नक्की येतील आचार्य. तुम्ही पण विचार करता आहात उससे पहले. लेकिन आम्हाला तुमचे आशीर्वाद चाहिए. तुम्ही आमच्या आशीर्वादाची आवश्यकता का म्हणून मानता? तुम्ही दिग्विजयी सम्राट आहात आणि मी तर आहे निर्धनतेचं व्रत घेणारा बिचारा एक शिक्षक. माझ्या आशीर्वादाचं मूल्यच काय? आम्हाला तुमची ठोस मदत पण पाहिजे आचार्य. तुमची शिवाय तुमच्या युवा शिष्याची. मग त्या विषयावर मी बोलायला तयार आहे अवश्य. म्हणजे ठोस कार्य जास्त यथार्थवादी, जास्त सार्थक होत असतं.
मी तुमच्या मदतीस पूर्ण तयार आहे. मला प्रसन्नता आहे. विषय बोलून होऊ द्या जरा. सांगा ना. माझ्या 2 अटी आहेत. सांगा ना काय. पहिली अट, नंदास पराजित करण्यामध्ये तुमचा सहयोग पाहिजे आम्हाला. और दुसरी अट. मग आपलं संघटन पण खूप मजबूत करण्यासाठी तुमचे सेनापती सेल्युकस यांनी आपली पुत्री हेलेनाचा विवाह चंद्रगुप्ताशी करायचा, चंद्रगुप्ताशी, जो मगधचा भावी सम्राट आहे. तुमच्या अटी खूपच गंभीर आहेत आचार्य. काय समझोत्यामध्ये सेनापतींच्या कन्येशी माझ्या विवाहाची अट सामील आहे गुरुदेव? हो, तीच एक अट आहे जी समझोत्याचा पाया आहे. चंद्रगुप्ता, तुला मगधचा सम्राट बनायचा म्हणाला होतास ना, की तुझे पाय लडबडायला लागलेत. माझा निर्णय अटळ आहे आचार्य. मी नंदवंशास मुळापासून समाप्त करण्याची प्रतिज्ञा केली आहे. जर प्रतिज्ञा केलीस तर तेच कर जे मी सांगतोय. गुरुदेव, तुम्ही आज्ञा केलीत तर मी घनघोर युद्ध करण्यास तयार आहे. कठीण परिस्थितीला तोंड द्यायला पण प्रस्तुत आहे. तरी मी कुणाशीही विवाह का करू जिला मी नाही जाणत, जिला मी पाहिली नाही कधी? हे बघ, राजाचा विवाह राजनीती नक्की करते, राजाची इच्छा किंवा लहर नाही. चंद्रगुप्ता, हाच एकमेव उपाय आहे जो युनानींशी आपलं संघटन पक्क करेल. दोन शत्रूंशी एकत्र लढायचंय का तुला? तू हेलेनाशी विवाह अवश्य करशील. नाही गुरुदेव, मला असं नाही करता येणार. माझं सुवासिनीवर. सुवासिनी? कोण सुवासिनी? षटकारची पुत्री, नंदाच्या संरक्षण मंत्र्याची पुत्री. आणि सुवासिनीशी विवाह केल्याने तुला काय लाभ होणार आहे? बघ चंद्रगुप्ता, विचार कर. तुझ्या जीवनाचं लक्ष्य काय आहे? तुझी महत्वाकांक्षा काय आहे? तुझं स्वप्न काय आहे? विसरू नकोस, तुझा जन्म प्रेमाचे चाळे करण्यास मुळीच नाही, कळलं तुला? निकट भविष्यामध्ये तू मगधाचा, पूर्ण जम्बूद्वीपाचा एक छत्र सम्राट होशील. म्हणून सोनेरी स्वप्न तुझं साकार करण्यासाठी तुला हेलेनाशी विवाह करायचा आहे. तो विवाह तू अवश्य करशील. काय माहित तू तक्षशिलहून परत येशील की नाही. मी अवश्य येणार सुवासिनी. शिक्षण पूर्ण होताच परतेन मी. नाही, सम्राट तुझ्या विद्रोहाला माफ नाही करणार. हे पण अनिवार्यच होतं ना चंद्रगुप्त. आपण दोघं लाकडी बाहुल्यांसारखे रे. वाहत्या नदीमध्ये अचानक भेटायचं आणि थोडे दिवस एकत्र व्हायचं आणि मग परत विलग व्हायचं. माझा निर्णय अटळ आहे सुवासिनी. मी अवश्य येईन परत. तो पण मगधचा सम्राट बनल्यावरच येईन बघ.
शकटार, तुमच्या पुत्रीचं लावण्य शब्दांच्या पलीकडलं असं दिसत आहे जशी स्वर्गातनं कोणी अप्सरा धरणीवर उतरली आहे आणि नृत्य करते आहे जणू. सम्राटांची कृपा आहे. असं प्रोत्साहन? शकटार, आम्हाला हिला अजून प्रोत्साहन द्यायची इच्छा आहे. ही केवळ आमच्यासाठीच नृत्य करेल. अवश्य सम्राट, ती तुमच्या पुत्री समान आहे. मूर्खा, हा आमचा निर्णय आहे. फक्त आमची पत्नी बनेल ती, शिवाय राज्याची महाराणी. किंतु सम्राट, हे कसं संभव होऊ शकतं? किती सुवासिनी लहान हो, शिवाय तुम्ही तिच्या पित्या समान. शकटार, तू आम्हाला विरोध करत आहेस, राजाज्ञेचं उल्लंघन करत आहेस. तू विद्रोही आहेस. बंदी बनवा याला. सम्राट, तुम्ही असा अन्याय नाही करू शकत. नाही, हा विद्रोही आहे. शकटार, जर तू तुझ्या पुत्रीचा विवाह आमच्याशी नाही केला तर तुला मृत्यूदंड दिला जाईल. घेऊन जा याला. पिताश्री, पुत्री, पुत्री. पिताश्री, सम्राटांच्या आज्ञेचं पालन का नाही करत आहात? नाही, नाही बाळा, नाही. मी तुला त्या व्यभिचाराच्या वासनेची शिकार नाही बनू देणार. तो विवाह करण्याविषयीच बोलतोय ना. तुम्ही माझं कन्यादान करा, नाहीतर तो तुमची हत्या करायला लावेल. करू दे माझी हत्या. या लोभी राजाच्या शासनामध्ये आता मला जीवित राहायचं पण नाहीये. यापेक्षा मी विष पिऊन मेले तर बरं होईल. का म्हणून? तू का मारायचंस? तुला पळून पण जाता येईल. चंद्रगुप्ताजवळ जा. विसरलीस? त्याने तुझ्याशी विवाह करण्याचं वचन दिलंय. चंद्रगुप्त, गुरूंच्या सांगण्यावरून तो हेलेनाशी विवाह करून मोकळा झालाय. म्हणून काय झालं बाळा? तू चंद्रगुप्ताची दुसरी पत्नी बनून नाही राहू शकत? जा, चंद्रगुप्त तुझा स्वीकार करेलच. तो स्वीकार करेल हे खरंय. त्या चाणक्य विष्णुगुप्तांच्या ह्या चालीने आमचे मैत्रीचे द्वार बंद केलेत. जीवन फुलांची शय्या नाहीये बाळा. विष्णुगुप्त धूर्त आहेत पिताश्री. मला त्यांच्या सिद्धांतांची पण घृणा आहे. आता तो युनानींच्या सहाय्याने मगधावर आक्रमण करेल. विजयी पण झालास तर आपल्या सगळ्या परंपरा धुळीत मिळतील. नृत्य केवळ उच्च वर्णांचं मनोरंजन म्हणूनच राहणार. मग केवळ शूद्रांसाठीच राहणार ही कला. तेच योग्य आहे. याच नृत्यानं खरं तर आपल्या पायावर मोठा धोंडा पडलाय. किंतु बाळा, तुझ्यासाठी चंद्रगुप्ताकडे जाणं राजा नंच्या अत्याचारांपेक्षा चांगलं. मी तुम्हाला सोडून नाही जाणार कुणाकडेच. राजाजवळ जात आहे आता इथून. पत्नी बनून मी त्यांची तुमचं जीवनदान मागून घेईन. किंतु माझ्या आत्मसन्मानाचं काय होणार? पुत्री, तुझं बलिदान व्यर्थ जाईल. एकदा फक्त जो धनानंदला विरोध करेल तो पुन्हा त्याच्या विश्वासास पात्र नाही बनत कधी.
कोण आपण? मला ओळखा षटकार. मी चाणक्य विष्णुगुप्त आहे. तुम्ही तुम्ही इथे कशासाठी आलात? तुम्ही इथे सुरक्षित नाही आहात. मी जाणतो इथे तुमचं काय होणार आहे ते. तुम्हाला इथून न्यायला आलोय. तुम्हाला कदाचित माहीत नाही, या वास्तूच्या चारी बाजूला नंदाचे शस्त्रधारी रक्षक पहारा देत आहेत. यांच्यामधले अनेक रक्षक आमचे साथीदार आहेत. खूप विचार नका करू. चला. विष्णुगुप्त, प्रथम मला माहीत व्हावं की माझ्या या मुक्तीचं मला काय मूल्य चुकावं लागेल. कुठलंच मूल्य नाही चुकवायचंय तुम्ही मंत्री महोदय. माझ्याजवळ चंद्रगुप्ताचा लिखित आदेश आहे. म्हणजे त्याच्या नव्या शासनामध्ये तुम्ही रक्षण मंत्री व्हाल. शासन ज्याचं अस्तित्वच नाहीये. सूर्याचा उदय होणार नक्कीच. बघा, अधिक समय नाहीये. व्यभिचारी नंदाचं शासन तुमच्या शिवाय अमात्य राक्षसासारख्या लोकांच्या बळावरच टिकून आहे. अशा शासनाचे दास म्हणून राहायचं तुम्हाला, ज्यामध्ये तुमच्या पुत्रीस पण बलपूर्वक पत्नी बनवलं जातंय. मंत्र्याच्या पुत्रीला पण नाही. षटकार, असं राज्य पूर्ण नष्टच करायला हवं. माहीत आहे हेही. नंदाचे काही मंत्री इमानदार शिवाय कार्यक्षम आहेत, म्हणून सन्मानास योग्य आहेत ते. नव्या मंत्री परिषदेमध्ये सर्वांना स्थान मिळेल तुमच्या सल्ल्यावरून. बघा, अधिक समय नाहीये. निर्णय घ्या लवकर. कसला निर्णय? हाच की कुणाची आता सेवा करणार तुम्ही. सांगा, कुणावर आहे तुमची निष्ठा? मगध आणि जंबूद्वीपाच्या प्रती, की एका क्रूर व्यभिचारी पुरुषाच्या शासनाच्या प्रती? सुहासिनीचं काय होणार? पोरीला नाही वाचवणार तुम्ही? त्याची मुळीच आवश्यकता नाहीये. पण मी इतका आश्वासन देतो तुम्हाला, चंद्रगुप्त मौर्य शासक बनल्यावर मग सुहासिनीचं मुळी पण वाईट नाही होणार. चिंता नका करू. चला. आम्हाला दुःख आहे सुहासिनी. आम्हाला तुझ्या पित्याला बंदी बनवावं लागलं. याच्याशिवाय दुसरा कुठला उपाय पण नव्हता ना. एका नारीस घाबरवण्या धमकवण्याशिवाय तुम्ही दुसरं करू पण काय शकता? आम्हाला तुम्ही क्षमा करा ना सम्राज्ञी. तुमच्या रूप सौंदर्याने आमचा विवेक हरला आहे. आम्ही तुम्हाला मिळवण्यासाठी कुणाला पण कैद केलं असतं. प्रेम हे आंधळं असतं ना सुहासिनी. प्रेम? खरंय, खरंच सुहासिनी. प्रेम, विशुद्ध प्रेम. प्रेम मिळवण्याचा उपाय कदाचित प्रिय नसावा, पण आहे तर प्रेमच. काय अजून माझ्यावर रागावलात तुम्ही? मी सर्वस्वी स्वीकार केलाय तुमचा सम्राट. सम्राट? काय केवळ सम्राट? तुमच्याविषयी हृदयामध्ये काय जागा आहे बघा सुहासिनी. क्षमा करा प्रभू, हे पत्र पकडलं गेलंय. स्वामींनी जरा हे. शकटारच्या रक्षकास त्वरित दंड द्यायचा. जशी आज्ञा स्वामी. हे वास्तवामध्ये तुमच्या कामाचं आहे सुहासिनी.
म्हणजे माझ्या पित्याची मगध सीमा पार करून झाली आहे. हं? चाणक्य विष्णुगुप्ताने या घटनेस पण राजनीतीचा रंग दिलाय. विष्णुगुप्त धूर्त आहे सम्राट. तो प्राप्त संधी साधण्यामध्ये आणि तिचा पूर्णपणे फायदा उचलण्यामध्ये अग्रेसर आहे. आम्हाला मात्र आश्चर्य होत आहे की त्याने तुला उचलण्याचं एखादं षडयंत्र का नाही रचलं. अहो, त्याच्यासाठी महत्व माझं नाही, माझ्या पित्याचं आहे. सुवासिनी, काय तू सोबत त्याच्या जायला सुद्धा तयार होतीस का? महाराज, विष्णुगुप्त भले विसरेल हे, तुम्ही मात्र नाही विसरायचं. मी आता मगधची सम्राज्ञी आहे. माझे पण कर्तव्य आहेत काही, म्हणून प्राण असे तोवर मी कर्तव्य पूर्ण करीन. आम्ही आभारी आहोत प्रिये. आभार म्हणजे परक्या लोकांचे मानले जातात महाराज. आमची आणि तुमची थोडी संयुक्त कर्तव्य आहेत. शिवाय आपल्याला संयुक्त रूपानेच त्याचं पालन करायचंय. जर अनुमती असेल मला तर निवेदन करू? निवेदन नाही, तुम्ही आज्ञा द्या देवी. मगधाची राजलक्ष्मी. मगध साम्राज्य विनाशाच्या काठावर आहे सध्या. धूर्त चाणक्य तुम्हाला सम्राट पदावरनं खेचण्याची प्रतिज्ञा करून बसलाय. तो कुटील आहे, आम्हास ज्ञात आहे. पण बेडकास फुगून फुगून बैल मात्र नाही बनता येत. सुहासिनी, मगध कुठलं छोटं मोठं राज्य नाही आहे. मगध एक विशालताच केव्हा केव्हा दुर्बलता बनत असते महाराज. तुम्ही विसरला आहात कशा तऱ्हेने तो येऊन माझ्या पित्यास पण घेऊन गेला ते? सुहासिनी, खूप घाबरली आहेस तू. तरी पण आपण त्यांचे प्रयत्न विफल करायला हवेत. कसे? मित्र जोडायचे. मित्र? ऐका सांगते, गणांबरोबर संघांना पण आपल्या बाजूस खेचायचं. धोका चंद्रगुप्त आणि विष्णुगुप्ताकडनं सर्वात जास्त त्यांनाच आहे. आपण गणांना विश्वास द्यायला हवा की आपण त्यांच्या विरुद्ध युद्ध कधीच नाही करणार. तेव्हाच ही चंद्रगुप्ताची वाटचाल सुद्धा थांबेल. तेव्हाच मगध सुरक्षित पण राहील. अशाने आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. बुद्धांच्या प्रभावाच्या कारणाने वैदिक दर्शन अडखळत आहे. अवैदिक दर्शनाचा साधारण जनसमुदायावर प्रभाव आहे. आपण फक्त शक्ती द्यायची त्यांना. नंतर चंद्रगुप्ताच्या विरुद्ध पण विरोध करण्याची मानसिकता आपोआप बनेल. मग कुठलीच शक्ती मगधकडे आपल्या डोळे वर करीत कधीच साहस नाही करणार पाहायचं. खूप खूप झाली औपचारिकता आर्य चाणक्य. तुम्ही प्रथम ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही गणांच्या विरुद्ध युद्ध का म्हणून छेडलं? तुमचे मुळीच शत्रू नव्हते ते? तुम्ही जाणता आहात ना आम्हाला मुळीच सत्ता वाढवायची आहे, नाही साम्राज्य स्थापित करायचं आहे. पण गणाधिपती, तुम्ही आमच्याशी युद्ध केलं ना? शिवाय हरवलंय पण. आर्य चाणक्य, तुमच्यावर साम्राज्य स्थापित करण्याची धुंदी आहे, पण साम्राज्य गणांचा विनाश करणार आहे. यासाठी आम्ही तुमचं साम्राज्य मुळीच स्थापित नाही होऊ देणार, हे तुम्ही चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. आम्ही साम्राज्य स्थापित करणारच गणाधिपती, हे पण तुम्ही चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. एकदा फक्त चकमकीत हरणं युद्ध हरणं नाही होत. शांत रहा बरं चंद्रगुप्ता. गणाधिपती सारीपुत्र आपले संरक्षक आहेत, शिवाय आपलं भलं इच्छितात ते. गणाधिपती सारीपुत्र, आम्ही गणराज्यांचा पण आदर केलाच आहे, म्हणून त्यांच्या व्यवस्थेमध्ये लोकहितावर पूर्ण लक्ष दिलं गेलंय. परंतु आज स्थिती एकदम बदलून गेली. युनानच्या मैसोदोनिया ते सप्त सिंधूपर्यंत साम्राज्य बनत चालली आहेत. मी म्हणेन बनली पण आहे. सिकंदराने स्वतः अनेक गणराज्यांना आपल्या पायांखाली तुडवलं आहे. शिवाय तुम्ही हे पण जाणता आहात की नंदाच्या मनामध्ये गणराज्यांसाठी जरा पण सहानुभूती नाहीये. तुम्ही सिकंदर आणि नंदापेक्षा निराळे नाही आहात आर्य विष्णुगुप्त. काय आहात? तुम्ही हा चांगला प्रश्न उपस्थित केला आहे, म्हणून मी पण तुम्हाला सरळ आणि निसंदिग्धच देतो उत्तर. आमची तुम्हाला पूर्ण आश्वासन देण्याची पण तयारी आहे. कसलं आश्वासन? जर तुम्ही नंदाच्या विनाशामध्ये आणि युनानींच्या पराजयामध्ये आम्हाला साथ देत असाल, मग आमचं तुम्हाला आश्वासन हे आहे की तुमची स्थानिक स्वतंत्रता सुरक्षितच राहील. जर
तुम्हाला सरळ समोर यायचं नसेल, आमचा विरोध त्यालाही नाही, पण नंदचा विनाश थांबवण्याच्या हालचाली नाही करणार आहात असं आश्वासन तुम्ही द्यायचं. किंतु आम्ही विश्वास कसे ठेवणार? का हो नाही? आम्ही विदेशी आक्रमणकारांप्रमाणे मनमानी करणारे मुळीच नाही ना, आणि नाहीच आम्ही नंदासारखे अत्याचारीही. आमचं केंद्रीय शासन नियमांचं पालन करेल, शिवाय व्यवस्थेला सुद्धा बनवेल गणाधिपती. पण मग दुसऱ्या गणांचं काय होणार? तुमच्यापासून हे पण लपलेलं नाहीये की सर्वच गणराज्यांचं शासन चांगलं नाहीये. थोडे म्हणजे पूर्णतः सडून पण गेले, मग थोडे नाममात्रच गण आहेत. तुमचं मात्र निराळ आहे. आमचं आश्वासन तुम्ही आणि तुमच्यासारख्यांनाच फक्त आहे, कारण म्हणजे तुम्ही पण दूरदर्शी आहात. हिरण्यगर्भात् समवर्षताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.